नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीनही घाट पारडा रस्ता क्रॉस जवळील पुलाखालील पाण्यामध्ये खानापूर तालुक्यातील अंगणवाडी शिक्षिकेचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ उडाली. मृत महिलेची ओळख अश्विनी बाबूराव पाटील, वय 50, राहणार दुर्गानगर, नंदगड, तालुका खानापूर अशी झाली असून त्या अंगणवाडी कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या. रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. प्राथमिक तपासात महिलेच्या चेहरा व डोक्यावर गंभीर जखमा असल्याचं आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी हा प्रकार खून असण्याची शक्यता वर्तवली आहे. सदर प्रकरणाचा तपास रामनगर पोलिसांकडून सुरू असून उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी जत्तीमठ येथे मराठा समाजातील यशस्वी खेळाडू आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या उपक्रमामागचा उद्देश म्हणजे समाजातील युवकांना प्रेरणा देणे आणि त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणे. म्हैसूर दसरा कुस्ती स्पर्धेमध्ये कर्नाटक कंठीरवा केसरी पुरस्कार मिळवणाऱ्या कामेश पाटील कंग्राळी खुर्द यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या इतर 10 पैलवानांचा आणि पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या श्रुती पाटील यांचाही गौरव करण्यात आला. सत्कार प्राप्त खेळाडू प्रेम जाधव कंग्राळी खुर्द, महेश बिरजे तीर्थकुंडये, विनायक पाटील येळ्ळूर, समर्थ डुकरे किणये, स्वाती पाटील कडोली, प्रांजल तुळजाई अवछारट्टी, भक्ती पाटील कंग्राळी, सानिका हिरोजी कलखाम, श्रावणी तरळे आंबेवाडी, अनुश्री चौगुले अददगा यांचा शाल, श्रीफळ, फेटा आणि गोड देऊन सत्कार करण्यात आला. काडा अध्यक्षपदी निवड झालेल्या युवराज कदम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी बहुसंख्येने सकल समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवातील जम्बो सवारीमध्ये बेळगाव जिल्हा पंचायतीच्या वतीने सादर करण्यात आलेल्या चिंचली श्री महाकाली मायाकादेवी मंदिरावरील चित्ररथाने 3रा क्रमांक पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. विजयादशमीच्या दिवशी पार पडलेल्या या भव्य जुलूसामध्ये 31 जिल्ह्यातील एकूण 58 चित्ररथांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धात्मक चित्ररथ प्रदर्शनात बेळगावच्या चित्ररथाची भव्य रचना, रंगसंगती आणि सादरीकरणाने प्रेक्षकांचे तसेच परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. या चित्ररथाची निर्मिती कलाकार BS गस्ती आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली असून त्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे. नोडल अधिकारी रवी बंगारेप्पनावर यांनी या संदर्भात माहिती दिली. जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीला साजेशी अशी ही कामगिरी असल्याची भावना जिल्ह्यातून व्यक्त होत आहे. KLS IMER Autonomous Belgavi, 35 years of excellence in management education, NAC with A grade. Admissions open for 2-year MBA program. PGCET code B208. Top placements Federal Bank with CTC ranging from rupees 12.32 lakhs to rupees 16.42 lakhs per annum. Meritorious scholarship rupees 50,000 for PGCET toppers. For admission details contact 99809 36364 99160 44352. बेळगाव धोबीघाट कॅम्प येथील संत निरंकारी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जवळपास 200हून अधिक जणांनी सहभाग नोंदवला. कॅम्प येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे हे शिबिर घेण्यात आले. यावेळी प्रसंगी संयोजकांनी सांगितले की अध्यात्मासोबत समाज कल्याणाचे कार्य संत निरंकारी मंडळ करते. 1986 पासून संत निरंकारी मंडळाच्या वतीने 10 लाखपेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून मोठे कार्य केलेले आहे. कोरोनाच्या संकटात रक्ताचा पुरवठा गरजू रुग्णांना नियमित व्हावा यासाठी देशभरात एकूण 6000 ठिकाणी शिबिरे भरवण्यात आले होते. आज दरवर्षीप्रमाणे रक्तदान हेच महान दान असे लक्षात घेऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय मंडळाच्या वतीने स्वच्छता अभियान, जनजागृती मिरवणूक, आरोग्य तपासणी असे अनेक सामाजिक कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे अधिकारी, बेळगाव शहर, तालुका आणि खानापूर तालुक्यातील रक्तदात्यांनी या शिबिरात भाग घेऊन सामाजिक कार्य केले. हिंडलगाव मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळणाऱ्या 2 अधिकाऱ्यांमध्ये कारागृहाबाहेर वादातून हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत महिला अधिकारी व एक तरुण अधिकारी दोघे जखमी झाले असून
त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला आणि तो हाणामारीत बदलला. यासंबंधी रात्री उशिरापर्यंत FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दोन्ही अधिकारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात उपस्थित राहून आपली बाजू मांडत होते. कारागृह अधीक्षक व्ही कृष्णमूर्ती यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. घटनेने कारागृह व्यवस्थापनात खळबळ उडाली आहे. शहरातील काकतीवेस परिसरामध्ये शुक्रवारी धार्मिक मिरवणुकीदरम्यान मार्ग बदलल्यामुळे निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे नियंत्रणात आला असून आज रविवारी संपूर्ण परिसरात शांतता नांदली. घटनास्थळी पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात करत सतर्कता राखली. शुक्रवारी रात्री खडकगल्ली परिसरात घोषणाबाजी, दगडफेक आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आधीच पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवलं. त्यानंतर परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला. शनिवारी आणि आज रविवारी खबरदारीचा उपाय म्हणून खडकगल्लीतील दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली, तर शहरातील इतर व्यवहार, बाजारपेठा व कार्यालये मात्र नियमितपणे सुरू होते. पोलिसांकडून गस्त वाढवण्यात आली असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली असली तरी पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती स्थिर असल्याचं दिसून येत आहे. DK हेरेकर ज्वेलर्स सादर करीत आहेत खडेबाजार बेळगावमधील आपल्या सुवर्णदालनाचा पहिला वर्धापन दिन आणि दसरा दिवाळी निमित्त खास बंपर ऑफर. दिनांक 22 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत. सोने चांदी खरेदी करा, मिळवा कुपन्स आणि जिंका नामांकित कंपनीची 2 व्हीलर स्कूटर, 55 इंची, 43 इंची, 32 इंची स्मार्ट टीव्ही, 300 लिटरचा फ्रीज, वॉशिंग मशीन, टॅब, ओव्हन, फॅन, मिक्सर, इस्त्री आणि बरंच काही. बक्षिसांची लकी ड्रॉ सोडत रविवार दिनांक 16 नोव्हेंबर 2025 रोजी. मग वाट कसली पाहताय? आजच भेट द्या DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडेबाजार बेळगाव, तसेच तेलीपटे गल्ली, शहापूर बेळगाव येथील आमच्या सुवर्णदालनाला. नियम व अटी लागू. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री पंत बाळेकुंद्री महाराज यांच्या 120व्या पुण्यतिथी उत्सवाला बुधवार दिनांक 8 ऑक्टोबरपासून श्री दत्त संस्थानच्या वतीने भक्तिभावात प्रारंभ होणार आहे. 3 दिवस चालणाऱ्या या उत्सवासाठी जय्यत तयारी सुरू आहे. सध्या मंदिर परिसर, आमराई आणि सभा मंडपात स्वच्छता, रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाईचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. भाविकांच्या पार्किंग, पिण्याचे पाणी, प्रसाद वितरण व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी श्री दत्त संस्थानकडून नियोजनबद्ध काम सुरू आहे. उत्सव काळामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम, भजन, प्रवचन आणि सामूहिक अन्नदानाचं आयोजन करण्यात येणार असून हजारो भाविकांच्या सहभागाची अपेक्षा आहे. संस्थानच्या वतीने भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व व्यवस्था केली जात आहे. सप्टेंबरमध्ये भाताला आवश्यकतेनुसार पाऊस झाल्यानं पीक जोमात आलं असून उत्पादनात वाढ होणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय. यंदा भात लावणीस उशीर झाला होता. त्यानंतर सतत पडणाऱ्या पावसामुळे भाताचे पीक पिवळे पडून त्याची वाढ मंदावली होती. परिणामी रोगराईचा धोका वाढल्यानं शेतकरी चिंतेत होते. मात्र सप्टेंबर सुरुवातीपासूनच ऊन पावसाचा समतोल निर्माण झाल्यानं भाताची वाढ वेगाने सुरू झाली. गेल्या 2 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या हवामानामुळे भातावरील रोगाचा धोका टळला आहे. सध्या भात पीक चांगल्या स्थितीत असून जून महिन्याच्या सुरुवातीस रोप केलेल्या भाताची पोसणी सुरू झाली असल्याचे शेतकऱ्यांनी मत व्यक्त केले. रोगाचा धोका कमी झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि उत्साहाचं वातावरण आहे. हेस्कॉमच्या वतीने सोमवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे 110 kV हुदली उपकेंद्राद्वारे होणाऱ्या भागातील वीज पुरवठा सकाळी 9 ते सायंकाळी 4 पर्यंत खंडित केला जाणार आहे. यामध्ये हुदली, विविध पिण्याच्या पाण्याचे केंद्र, कुमरी, रंगधोळी, तुंबरगुद्दी, सोमनट्टी, कबलापूर, चंदूर, खनगाव केयच, खनगाव BK, अष्टे, मुचंडी, कलखाम आदी गावांसह या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या पंप सेट भागातील वीज पुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळवलं आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेला शनिवारी लोकमान्य रंगमंदिरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धा 3 गटांमध्ये पार पडली. विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली। स्पर्धेचा निकालानुसार प्राथमिक गट प्रथम क्रमांक क्रांती मारुती पाटील, द्वितीय क्रमांक पूर्वी रमेश घाडी आणि तृतीय क्रमांक अथर्व विठ्ठल गुरव यांनी पटकावला। तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक साईराज गुरव, द्वितीय क्रमांक वैष्णवी कुंडेकर आणि तृतीय क्रमांक हर्ष पाटील यांनी मिळवला। तर महाविद्यालयीन गटातून प्रथम क्रमांक संकेत पाटील, द्वितीय क्रमांक सायली तुपारे आणि तृतीय क्रमांक आर्या गायकवाड यांनी मिळवला। मराठी भाषेचे जतन आणि विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याला चालना देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। रामपूर येथील श्री दानेश्वर कल्याण मंडपात आज रविवारी कायक योगी वचनकार श्री शिवशरण नुली चंदय्या यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडले। या कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सहभाग घेतला होता। यावेळी जारकिहोळी म्हणाले की कायक योगी नुली चंदय्या यांनी वचन साहित्यातून मानवतावाद, समता आणि सेवा या मूल्यांची शिकवण दिली। काय कवे कैलास या बसव तत्वज्ञानाचे ते जिवंत उदाहरण होते। त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत। कार्यक्रमामध्ये विविध मान्यवरांची उपस्थिती होती। नुली चंदय्या यांच्या आदर्श जीवनावर आधारित भाषणांनी कार्यक्रमाला भारावलेले वातावरण होते। कार्यक्रमानंतर भाविकांनी त्यांना अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात रोहियो अंतर्गत नोंदणी असलेल्या सर्व सक्रिय कामगारांनी ई-केवायसी NMMS ॲपद्वारे अपडेट करावे असे आवाहन जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केले। सीईओ राहुल शिंदे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिलं असून त्यामध्ये म्हटलंय की रोहियो अंतर्गत कुली कामगारांच्या हजेरीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ई-केवायसीद्वारे कामगारांची माहिती अपडेट करण्यात येत आहे। जिल्ह्यातील 500 ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात 6,03,627 सक्रिय कुली कामगारांचे ई-केवायसी करण्यात येणार आहे। यासाठी आवश्यक असणारे जॉब कार्ड व आधार कार्ड कुली कामगारांनी ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडे द्यावेत। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 8,780 कुली कामगारांनी ई-केवायसीद्वारे आपली माहिती अपडेट केली आहे। नोंदणीकृत सर्व कुली कामगारांनी 31 ऑक्टोबरपूर्वी ई-केवायसी करावे। अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा असेही आवाहन करण्यात आले आहे। 3 दशके विश्वासाची, 30 वर्षे लोकमान्याची। सादर आहे लोकमान्य आनंदोत्सव निवेश योजना। 30 महिन्यांच्या ठेवीवर 10.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी अर्धा टक्का अधिक। अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत, फक्त सभासदांकरिता। नियम व अटी लागू। वंटमुरी कॉलनी परिसरामध्ये संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एका युवकावर माळमारुती पोलीस ठाण्यात FIR दाखल करण्यात आलाय। ही कारवाई शनिवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता करण्यात आली। विनायक प्रकाश नंदगडकर वय 43 राहणार जुने गांधीनगर असे त्या युवकाचं नाव आहे। हा युवक परिसरामध्ये संशयास्पद हालचाली करताना पोलिसांच्या लक्षात आला। त्यानंतर त्याला तात्काळ ताब्यात घेण्यात आले। पोलीस निरीक्षक जयम कालीमिर्ची यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे। नागरिकांनी अनोळखी व संशयास्पद हालचाली दिसल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे। उन्हाच्या तीव्र झळांनी केवळ माणसेच नाही तर प्राणी मात्रही त्रस्त झालेत। काल शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक अनोखा प्रकार घडला। भर दुपारी तीव्र उन्हापासून वाचण्यासाठी एक वानर सावलीच्या शोधात परिसरात फिरताना दिसून आला। सुरुवातीला वानर एका शेडखाली बराच वेळ थांबला। त्यानंतर तिथून सरकत एका शासकीय वाहनावर जाऊन बसले। तिथेही बराच वेळ बसून विश्रांती घेतली। हा प्रकार पाहून परिसरातील काही पोलिसांनी त्याला केळी आणि बिस्किटे देण्याचा प्रयत्न केला। काहींनी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र माकड पूर्ण शांत आणि थंड डोक्याने केवळ सावलीत बसून राहिलं। या दृश्याने अनेकांना आश्चर्य वाटलं। काहींनी मोबाईलमध्ये त्याचे फोटो आणि व्हिडिओही टिपले। शहरातील वाढत्या तापमानात प्राणीही उन्हापासून वाचण्यासाठी माणसांच्या जवळ येऊ लागलेत, हे या घटनेतून दिसून आलं। हा प्रकार शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घडला असून उन्हाचा वाढता प्रकोप नुसता माणसांनाच नव्हे तर मुख्य जीवांनाही अस्वस्थ करत असल्याचं दिसून येतं। बेळगुंदी येथील बालवीर सोशल फाउंडेशन संचलित बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी शाळेमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती शाळेचे संयोजक शंकर चौगुले सर यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली।
त्यांनी अध्यक्षीय भाषणातून माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचा संदर्भ घेत महात्मा गांधीजी यांच्याविषयी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गोविंद गावडे व तेजस्विनी भडांगे यांनी गांधी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शहापूरकर, माध्यमिक विभाग प्रमुख मंगल पाटील यांच्यासह ज्येष्ठ शिक्षक एस.एन. जाधव, सिद्धेश्वर तुर्केवाडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक उपस्थित होते। सूत्रसंचालन व आभार नीता यल्लारी यांनी मानले। जिल्ह्यात डिजिटल अरेस्टच्या प्रकरणात वाढ होत असून आता विद्यार्थ्यांच्या पालकांना लक्ष केलं जात आहे। नुकत्याच घडलेल्या प्रकारामध्ये एका विद्यार्थ्याच्या पालकांना फोन करून तुमचा मुलगा बलात्कार प्रकरणात अडकला आहे, आम्ही त्याला अटक केली असून सुटका हवी असल्यास प्रत्येकी 50,000 रुपये बँक खात्यावर पाठवा, अन्यथा पोलिसांकडे सोपवू अशी धमकी देण्यात आली। सुदैवाने पालकांनी प्रसंगावधान राखत पोलिसांशी संपर्क साधल्यामुळे मोठी फसवणूक टळली। पोलिसांनी सांगितले की हे कॉल्स बहुधा परदेशातून किंवा बनावट क्रमांकावरून केले जात असून कोणतीही माहिती किंवा पैसे देण्याआधी खातरजमा करावी। कोणताही संशयास्पद कॉल आल्यास त्वरित नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। ओटीपी, बँक डिटेल्स किंवा यूपीआय लिंकवर कोणतीही माहिती शेअर करू नका। घाबरून पैसे ट्रान्सफर करू नका। सर्व पालकांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे। शेतकऱ्यांनी पिकवलेल्या ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत आहेत। शेतकऱ्यांचा विकास झाला तरच देशाची प्रगती होत असते, हे लक्षात असताना सुद्धा सरकार योग्य भाव देत नाही। जागतिक बाजारपेठेमध्ये साखरेचा दर अधिक आहे, मात्र ऊसाला दर मिळत नाही। यासाठी प्रत्येक वर्षी जयसिंगपूर येथे ऊस परिषद भरवण्यात येते। 16 ऑक्टोबर रोजी 24वी ऊस परिषद जयसिंगपूर येथे असून या पार्श्वभूमीवर 9 ऑक्टोबर रोजी बोरगाव येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटना व कर्नाटक राज्य रयत संघ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली। निपाणी तालुक्यातील कोगनोळी, हंचिनाळ केएस व परिसरात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीन पिकाची कापणी आणि मळणीला वेग आला असल्याचं चित्र आहे। उत्पादन चांगलं असलं तरी खर्चाच्या तुलनेत सध्याचा भाव शेतकऱ्यांना परवडणारा नाही, त्यामुळे दराचा अंदाज घेऊन शेतकरी सोयाबीन विक्रीला प्राधान्य देत आहेत। निपाणी तालुक्यातील प्रमुख आंतरराज्य महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निपाणी हुपरी या मार्गावरील मांगूर हद्दीमध्ये 2 ठिकाणी सर्रासपणे जुगार अड्डा सुरू असल्याचं दिसत आहे। याबाबत नागरिकांनी पोलीस, तहसीलदार आदी अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कोणतीच कारवाई न झाल्यानं नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।